नमस्कार, हांव निवृत्ती शिरोडकर. तुम्ही पळयतात पेरनेम लाईव्ह. नमस्कार. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समिती विद्यार्थी गुणगौरव सोहळा येत्या 27 ऑगस्टला पालिये भूमिका देवस्थानमध्ये साजरा करण्याचं 17 ऑगस्ट रोजी रविवारी पालिये वेताळ देवस्थान यांच्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्याचा ठरवलेला आहे. पेडणे तालुक्यातील अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज समितीमार्फत हा कार्यक्रम गेल्या 3 वर्षांनी आम्ही करतो आहोत. जुलै 2023ला आम्ही हा कार्यक्रम मांजरेमध्ये केला आहे, गेल्या वर्षी तुयेमध्ये केला आहे आणि ह्या वर्षी हा कार्यक्रम पालिये गावामध्ये करायचं आयोजन केलेलं आहे. आमच्या समाजातील गुणवंत विद्यार्थी 10वी 12वी 15वी तसेच पुढील शिक्षण शिकलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आम्ही दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्सवाने साजरा करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमचे माजी मुख्यमंत्री माननीय लक्ष्मीकांत पार्सेकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याचबरोबर इतर मान्यवर आहेत. आम्ही सर्व लोकांना, समाजाच्या बांधवांना विनंती करतोय की ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मुलांचं मोठ्या कौतुकाने स्वागत करावं, त्यांनी केलेल्या गुणगानचा सत्कार करावा आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा करूया, एवढं सांगून धन्यवाद. क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समिती आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता श्रीदेवी भूमिका वेताळ देवस्थान पालिये येथे संपन्न होणार आहे. आणि या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी माझ्या समवेत आहेत पेडणे तालुका समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम शेटिये, खजिनदार श्री तुळशीदास गवस, कार्यक्रमाचे प्रमुख ॲडव्होकेट मयूर परब आणि पालिये गावातील स्थानिक आपले समाज बांधव ज्यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी स्थानिक पातळीवर घेतलेली आहे ते आमचे मित्र श्री जितेंद्र तिळवे. आत्ता जसं तालुका समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम शेट्टी यांनी सांगितलं की गेली 3 वर्ष म्हणजे या समितीच्या माध्यमातून त्याच्याही अगोदर वेळोवेळी दरवर्षी अखंडपणे पेडणे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तालुका समितीच्या वतीनं तालुक्यामध्ये आयोजित केला जातो. परंतु या समितीने 2023 मध्ये मांजरे गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला, गेल्या वर्षी तुये गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आणि यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम पालिये गावामध्ये श्रीदेवी भूमिका वेताळ देवस्थानच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. त्याचबरोबर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं पेडणे तालुका समिती आयोजित करते. गेल्या याच वर्षी आपण बघितलं असेल की अखंडपणे आठवडाभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित केलेला, गेल्या वर्षी पण केलेला. यंदाच्या वर्षी या गुणगौरव सोहळ्यामध्ये जसं सांगितलं की प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रीयुत लक्ष्मीकांत पार्सेकर सर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीयुत सुहास फळदेसाई हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्त्या म्हणून आम्ही आमंत्रित केलेला आहे सौभाग्यवती पौर्णिमा राजेंद्र केरकर, ज्या स्वतः एक प्राध्यापिका आहेत तथा साहित्यिक आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम, त्यांचं योगदान हे प्रचंडपणे मोलाचं आहे आणि त्यांचं अमूलाग्र मार्गदर्शन आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना लाभेल यासाठी आम्ही त्यांना खास प्रमुख वक्त्या म्हणून आमंत्रित केलेलं आहे. खास आमंत्रितामध्ये माजी केंद्रीय मंत्री ॲडव्होकेट भाई खलप उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री सौ संगीता काकी परब याही उपस्थित राहणार आहेत. जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेडगावकर. त्याचप्रमाणे खास आमंत्रितामध्ये आम्ही खाण व भूगर्भशास्त्रचे संचालक माइन्स अँड जिओलॉजिस्ट
जिओलॉजी या डिपार्टमेंटचे डायरेक्टर श्रीयुत नारायण गाड यांना आमंत्रित केलेलं आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीयुत प्रवीण परब यांनाही आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर किशोर नाईक गावकर जे संपादक आहेत गावकारीचे आणि तरुण भारतचे उपसंपादक श्रीयुत राजेश परब हे उपस्थित राहणार आहेत. आणि त्याचबरोबर सन्माननीय मान्यवरांमध्ये पालिये ग्रामपंचायतीतील आपल्या समाजातील ज्या पंचमंडळी पंचसदस्य आहेत त्यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे. देवस्थानचे अध्यक्ष श्रीयुत एकनाथ परब हे उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर देवस्थानचे इतर सर्व पदाधिकारी त्यांनाही आमंत्रित करण्यात आलेले आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम पेडणे तालुक्यातील सर्व समाज ज्ञाती बांधवांना आम्ही आमंत्रित करू इच्छितो की सर्वांनी आवर्जून या गुणगौरव सोहळ्यामध्ये उपस्थित राहून आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा जो गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे त्याचे आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये साक्षीदार होऊया आणि यंदाच्या वर्षी एक यशस्वी कार्यक्रम पेडणे तालुक्यामध्ये पालिये गावामध्ये संत सोयरोबानाथ आंबिये व पन्नालाल यादव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पालिये गावातील पवित्र भूमीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. पेडणे तालुक्यातील तमाम अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज या आपल्या समाजातील 96 कोळी समाजातील बांधवांना मी विनंती करू इच्छितो समितीच्या वतीनं की आपण आवर्जून उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीला सहकार्य करावे. यामध्ये खास करून 10वीचे 12वीचे 15वी आणि उच्च शिक्षण प्राप्त जे डॉक्टर वगैरे झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. संख्या जवळजवळ म्हणजे जास्तीत जास्त कुणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही या सोहळ्यामध्ये, या सोहळ्यापासून याची आम्ही काळजी घेतलेली आहे. त्याचबरोबर जर कुणाचंही नाव पुनश्च एकदा जर चुकून सुद्धा जर कोणी जर नाव नोंदणी जर केलेली नसेल तरी सुद्धा उद्याचा एक दिवस आहे. आपण सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं, आपली नाव नोंदणी करावी आणि यंदाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका समितीला सहकार्य करावे. फक्त 2 महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ. आता अजून अपडेट्स, बातम्या आणि धमाल व्हिडिओंसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पेडणे लाईव्ह, तुमचा आवाज, तुमचं व्यासपीठ. पेडणे लाईव्ह.